नमस्कार. प्रीब्लूम जीए भाग 2 आज आपण बघतोय. प्रीब्लूम जीए भाग 1 मध्ये आपण हा जो प्रीब्लूमचा जीए आपण वापरतो, काही लोक 17-18 दिवसाला तो वापरतात, काही लोक 21-22 दिवसाला वापरतात, काही लोक 27-28 दिवसाला वापरतात. तर हा जो जीए आहे प्रीब्लूम स्टेजमध्ये दिलेला, फ्लावरिंगच्या अगोदर दिलेला, याचे फायदे तोटे याच्याविषयी चर्चा आपण प्रीब्लूम जीए भाग 1 मध्ये घेतलेली होती. त्याचबरोबर हा जीए कधी वापरला पाहिजे, कधी वापरला नाही पाहिजे, त्याच्यासाठी जमिनीची परिस्थिती कशी असावी, वातावरणाचे घटक कसे असावेत याच्याविषयी चर्चा आपण घेतली. त्याचबरोबर हा प्रीब्लूम जीए एक वेळचा 20 ppmच्या पुढे गेला नाही पाहिजे, याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे, याची पण चर्चा आपण मागच्या भागामध्ये घेतलेली होती. आजच्या भागामध्ये आपण जर हा प्रीब्लूम जीए घ्यायचा नसेल तर मग सप्लिमेंटचा वापर करून, बायोस्टिम्युलंटचा वापर करून किंवा काही अन्नद्रव्यांचा वापर करून आपण ह्या प्रीब्लूम जीए सारखीच घडाची लांबी, पाकळ्यातलं अंतर, पाकळ्याची लांबी घेऊ शकतो का, त्यासाठी काय करायला पाहिजे याच्याविषयी चर्चा आपण प्रीब्लूम जीए भाग 2 मध्ये घेतोय. बघा की जिब्रेलिक ॲसिड हे एक संजीवक आहे. ते सेल इलॉंगेशनचं काम करतं, पेशीला मोठं करायचं काम करतं. पेशीला मोठं करताना ज्यावेळेला आपण जीएचा वापर करतो त्यावेळेला हा जो सिंथेटिक जीए आहे हा पेशीला मोठं करतो, सेल इलॉंगेशन करतो. परंतु त्याच वेळेला जर का तेवढा अन्नसाठा त्या पेशीच्या अंतर्गत भरला गेला नाही, जेवढं त्याचं आकारमान वाढलेलं आहे, तर बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम यायला चालू होऊन जातात. आणि काल जसं मी सांगितलं तसं याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट, परिणाम हा फ्लावरिंगमधल्या गळी कुजीवर दिसतो. याचा अर्थ सरळ आहे की जर पेशी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बाहेरून काहीतरी केमिकलचा वापर करून जर पेशी मोठी करताय, ती सेल मोठी करताय, तर तेवढा अन्नसाठासुद्धा त्या पेशीकडे जाणं गरजेचं असतं. जर फक्त पेशी मोठ्या होत राहिल्या, घडाची लांबी मिळत राहिली आणि तेवढा अन्नसाठा जर वेली करून त्या पेशींना जर सप्लाय नाही झाला तर बऱ्याचशा विकृती आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये बघायला मिळतात. आता इथं इंटरनल जीए काम करतच असतो. वेली स्वतःच्या आतमध्ये, वेली अंतर्गत नैसर्गिकरित्या जीएचं काम त्यांचं चालूच असतं. या कामाला थोडासा जर आपण बायोस्टिम्युलंट किंवा काही सप्लिमेंट किंवा काही अन्नद्रव्यांचा जर का व्यवस्थितपणे सप्लाय केला त्या पिरियडनुसार, तर हा जो नैसर्गिक जीए तयार होत असतो आणि त्याच्यामुळं नैसर्गिक लांबी मिळत असते, याला चालना मिळते. आणि त्यासाठी काही स्प्रे हे साधारणपणे 17-18 दिवसापासून पुढं 27-28 दिवसापर्यंत आपण रिकमेंडेशन देतो. आणि ते स्प्रे कोणते आहेत याच्याविषयी चर्चा आपण आजच्या ह्या व्हिडिओमधून करतो आहे. याच्यामध्ये हे काम करून घेण्यासाठी जीए दिल्यानंतर ज्या पद्धतीचं काम होतं, तसंच नैसर्गिक जीए तयार होतो, त्या नैसर्गिक जीएच्या इफेक्टला बूस्ट करण्यासाठी काही औषधांचा वापर आपण, काही स्प्रेचा वापर आपण करणार आहे. त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल वापरलेले आहेत, जे कंटेंट्स आहेत, त्यासाठी आपण 2 कंपन्यांच्या प्रोडक्टची निवड केलेली आहे. त्यातली एक कंपनी आहे सोलिफिड आणि दुसरी कंपनी आहे वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीज. अशा 2 कंपन्यांच्या काही प्रोडक्टचं आपण सिलेक्शन केलेलं आहे. आता हे या कंपन्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट कशा पद्धतीनं वापरायचे याचं एक डिझाईन जे आम्ही बऱ्याच वर्षाचं अनुभवानं तयार केलेलं आहे, ते डिझाईन मी तुमच्या पुढे ठेवतो आहे.
याच्यामध्ये दिवसवाईज काही स्प्रे आपण रिकमेंडेशन देतो. तर साधारणपणे 18 ते 19 दिवसाच्या दरम्यान, अर्थात 7व्या-8व्या दिवशी पोंगा स्टेज आलेली आहे असं गृहीत धरून आपण हे दिवस सांगतोय. ती जर पोंगा स्टेज 1-2 दिवस पुढे जात असेल तर हे दिवससुद्धा 1-2 दिवस पुढे ढकलायला काही हरकत नाही. तर 18 ते 19 दिवसाच्या दरम्यान पहिला एक स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. तो स्प्रे आहे 200 लिटर पाण्यासाठी प्रोकॅल बी 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये ग्रीनसोल 500 मिली आणि त्याच्यामध्ये ॲमिसोल 200 ग्रॅम. हा पहिला स्प्रे आहे. हा 18 ते 19 दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे. मी स्प्रे रिपीट करतो. 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम प्रोकॅल बी, त्याच्यामध्ये ग्रीनसोल मिक्स करायचं आहे साधारण 500 मिली आणि त्याच्यामध्ये ॲमिसोल घ्यायचा आहे आपल्याला साधारणपणे 200 ग्रॅम. 100 ते 200 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो वाढीची परिस्थिती बघून. वाढ जर फास्ट असेल तर 100 ग्रॅम घ्या. वाढ जर का रेग्युलर असेल किंवा कमी वाटत असेल तर 200 ग्रॅमपर्यंत ॲमिसोलचं प्रमाण आपण घेऊ शकतो. हा स्प्रे आपल्याला 18 ते 19 दिवसाच्या दरम्यान घ्यायचा आहे आणि हाच स्प्रे जशाच्या तसा आपल्याला 23-24 दिवसाला आणि 27-28 दिवसाला रिपीट करायचा आहे. बघा, हा जो स्प्रे मी सांगितला हा आपल्याला 18-19 दिवसाला एकदा घ्यायचा आहे, त्यानंतर 23-24 दिवसाला एकदा घ्यायचा आहे आणि 27-28 दिवसाला परत एकदा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये जर का तुमच्या प्लॉटचा मागचा अनुभव कॅल्शियमच्या बाबतीतला जर का डेफिशियन्सी जाणवत असेल तुम्हाला, की कायमच या प्लॉटला डेफिशियन्सी येते, कॅल्शियमची कमतरता येते, असं जर असेल तर प्रोकॅल बी हा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही अगदी 200 लिटरला 300 ते 400 ग्रॅमपर्यंतसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी जाणवत असेल तर. आता हे जे 3 स्प्रे मी रिकमेंडेशन दिलेले आहेत हे तिन्ही प्रोडक्ट सोलिफिड या कंपनीचे आहेत. आता अजून 2 स्प्रे या कामासाठी आपण रिकमेंडेशन देतो. ते म्हणजे 21 दिवसाच्या दरम्यान साधारणपणे मॅक्झी फ्रूट 500 मिली आणि मॅक्झी रिच 500 मिली असं कंबाईन करायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी मॅक्झी फ्रूट 500 मिली आणि मॅक्झी रिच 500 मिली असं कंबाईन करायचं आहे 21 दिवसाच्या दरम्यान. ज्यावेळेला आपण प्रीब्लूमचा GA वापरत असतो त्यावेळेला तो GA कॅन्सल करायचा आणि त्या ठिकाणी हा स्प्रे टाकायचा. आणि हा स्प्रे साधारणपणे 25 दिवसाच्या दरम्यान किंवा 25 ते 26 दिवसाच्या दरम्यान परत एकदा रिपीट करायचं आहे. त्याच्यामध्ये मॅक्झी फ्रूट 500 मिली आणि मॅक्झी रिच 500 मिली असं कॉम्बिनेशन असणार आहे 200 लिटरसाठी. आता हा जो मॅक्झी फ्रूट आणि मॅक्झी रिच हे जे 2 प्रोडक्ट आहेत हे वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत. हे जे डिझाईन आहे साधारण 5 स्प्रेचं, हे डिझाईन परफेक्ट डिझाईन आहे. विदाऊट GA घडाची लांबी आपण परफेक्ट घेऊ शकतो. त्याचबरोबर फुटींचा जोमसुद्धा आपल्याला जसा पाहिजे त्या पद्धतीनं राहतो. आता हे जे 5 स्प्रे आपण डिझाईन केलेले आहेत याचे फक्त घडाच्या लांबीसाठीच उपयोग आहेत का, तर बिलकुल नाही. ह्या 5 स्प्रेमुळं डाउनी कंट्रोल करायला मदत होईल. फुटींची वाढ ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं होत राहील. भले मग थंडी असली तरीसुद्धा फुटींसाठी जादा कुठले प्रयत्न करायचे तुम्हाला बिलकुल गरज पडणार नाही. हा या स्प्रेवर फुटींची जोमदार वाढ तुम्हाला मिळेल की जेणेकरून फ्लॉवरिंगपर्यंत किंवा फ्लॉवरिंगनंतर तुम्हाला शेंडा मारावा लागेल इतकी जोमदार वाढ मिळेल. बघा की आपण बऱ्याच वेळेला थंडी सुरू झाली, पावसाळा संपला की फुटींच्या वाढीसाठी नत्राचा वापर जास्त करतो जमिनी वाटे, आणि त्या नत्राच्या वापराचे बरेचसे साईड इफेक्ट काही वेळेला होऊ शकतात. हा जर का धोका आपल्याला नको असेल आणि जमिनीतून नत्र न देता सुद्धा फुटीची लांबी किंवा कॅनपी जर डेव्हलप आपल्याला करायची असेल तर हेच 5 स्प्रे तुम्हाला मदत करणार आहेत. जसे हे 5 स्प्रे घडाच्या लांबीसाठी, पाकळ्यातलं अंतर वाढवण्यासाठी, पाकळ्याच्या लांबीसाठी मदत करणार आहेत, त्याच पद्धतीनं हे 5 स्प्रे डाउनी कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहेत. म्हणजे तुम्ही जे औषधं वापरता, जे पेस्टिसाईड डाउनीसाठी वापरता ते परफेक्ट काम करतील आणि डाउनी कंट्रोलमध्ये राहील.
याचासुद्धा गुणधर्म ह्या 5 स्प्रेमध्ये आहे। त्याचबरोबर ह्या 5 स्प्रेमुळे तुम्हाला कॅनॉपी डेव्हलपमेंटला नत्र न देता देखील चालना तुम्ही देऊ शकता, इतकी ताकद ह्या 5 स्प्रेमध्ये आहे। त्याचबरोबर फ्लावरिंगमध्ये जी गळ आणि कूज होत असते ती थांबवण्याचं काम बऱ्यापैकी हे 5 स्प्रे करणार आहेत। त्यामुळे ह्या 5 स्प्रेमुळे तुमची ही 3-4 कामं अगदी इझिली होऊन जाणार आहेत। त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च करण्याची किंवा एक्स्ट्रा काहीतरी कामं करण्याची बिलकुल गरज नाही। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, तुमचं जे काही रेग्युलर शेड्यूल असेल त्याच्यामधील कॅल्शियमचे आणि बोरॉनचे स्प्रे तुम्ही 30 दिवसापर्यंत जे काही घेणार आहात तुमच्या रेग्युलर शेड्यूलमधले, ते जर का हे स्प्रे तुम्ही घेत असाल तर ते कॅन्सल करून टाका। तुम्ही हे प्रोकॅल बीचे पण स्प्रे घेताय आणि एक्स्ट्रा कॅल्शियम बोरॉनचे पण स्प्रे घेताय तर तेवढी गरज बिलकुल नाही। तर 30 दिवसापर्यंत किंवा 32 दिवसापर्यंत तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये कॅल्शियमचे आणि बोरॉनचे स्प्रे घेत असाल तर ते स्प्रे कॅन्सल करा आणि फक्त ह्या प्रोकॅल बीच्या 3 स्प्रेवर ते आपलं काम होऊन जाऊ शकतं। बाकी मग मॅग्नेशियमचे तुमचे झिंकचे स्प्रे असतील, मॅग्नेशियमचे स्प्रे असतील, फेरसचे स्प्रे असतील घेत असाल समजा तर ते तुमचे चालू राहू देत। त्याचबरोबर हे 5 स्प्रे जर आपण घेतोय तर एक्स्ट्रा बायोस्टिम्युलंट किंवा एक्स्ट्रा सप्लिमेंट देण्याची ह्या 30 दिवसामध्ये गरज नाही। हे 5 स्प्रे जर आपण घेतोय तर एक्स्ट्रा काही सीवीड एक्स्ट्रॅक्टचे स्प्रे, फुलविक ॲसिडचे स्प्रे किंवा काही टॉनिकचे स्प्रे किंवा काही सप्लिमेंटचे स्प्रे जादा घेण्याची गरज नाही। हे 5 स्प्रेमधनं 30 दिवसापर्यंत ते काम तुमचं होणार आहे। तर अशा पद्धतीनं हे 5 स्प्रे आपण रिकमेंडेशन दिलेले आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, बरीच औषधं अशी असतात की त्यांचं एकमेकाबरोबर कॉम्बिनेशन होतं, परंतु एका वेळेला त्या 200 लिटरमध्ये किती औषधं मिक्स करायची याला एक लिमिटेशन असतं। औषध स्कॉर्चिंग देतं याचा अर्थ ते फुटलंच पाहिजे असं बिलकुल नाही। बऱ्याच वेळेला जास्त मोलिक्यूल, जास्त औषधं जर पाण्यामध्ये आपण मिक्स केली आणि ती मिक्स व्यवस्थितपणे झाली तरीसुद्धा त्या पाण्याची तीव्रता वाढल्यामुळं स्कॉर्चिंग येण्याची शक्यता राहते। त्यामुळे शक्यतो हे जे स्प्रे मी सांगितलेले आहेत 5 स्प्रे हे सेपरेट घ्यायचे प्रयत्न करा। पावसाळी वातावरण असेल तर सेपरेटच घ्या, याच्याबरोबर बुरशीनाशक कीटकनाशक मिक्स करू नका। वातावरण जर स्वच्छ असेल तर या स्प्रेबरोबर तुम्ही कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं मिक्स करू शकता। याच्या व्यतिरिक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या व्यतिरिक्त ह्या स्प्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं खत, कुठल्याही प्रकारचं बायोस्टिम्युलंट, कुठल्याही प्रकारचं सप्लिमेंट मिक्स करू नका। तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही सेपरेट द्या। बघा मी काय म्हणतो, जर वातावरण पावसाळी असेल, जमिनीमध्ये वापसा नसेल तर हे स्प्रे सेपरेटच द्या, ह्याच्याबरोबर बुरशीनाशक कीटकनाशक मिक्स करू नका। आणि जमिनीमध्ये वापसा असेल, वातावरण स्वच्छ असेल तर अशा वेळेला या स्प्रेबरोबर तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक मिक्स करू शकता। फक्त तुम्ही या स्प्रेमध्ये जर बुरशीनाशक कीटकनाशक घालत असाल तर इतर कुठलीही खतं किंवा बायोस्टिम्युलंट याच्याबरोबर मिक्स करायची नाहीत, एवढी खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल। मी जसं म्हणलेलं आहे की प्रीब्लूमचा GA हा पूर्वीच्या काळी आपल्या फायद्याचा होता, परंतु सध्या वातावरणाची परिस्थिती बघता किंवा आपल्याकडे ज्या गळी कुजीसाठी सेन्सिटिव्ह व्हरायटी आलेल्या आहेत यांचं जर का प्लांटेशन बघता तर प्रीब्लूमचा GA टाळणं हा एक चांगला पर्याय आपला आहे की जेणेकरून फ्लावरिंगमधली रिस्क आपली बरीचशी कमी होऊन जाते। आणि हा जर GA टाळायचा असेल तर अशा पद्धतीनं जर हे 5 स्प्रे आपण व्यवस्थितपणे त्या दिवशी घेतले, काळजी करून घेतले किंवा त्याचे नियम पाळून घेतले तर व्यवस्थितपणे तुम्हाला घडाची लांबी, कॅनॉपीची डेव्हलपमेंट, डाउनी कमी करण्यासाठी याची मदत आणि एकदम चांगलं फ्लावरिंग सुटण्यासाठी याची मदत होऊ शकते। धन्यवाद।